राम राम मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज तुमच्यासाठी परत एक मी नवीन टॉपिक घेऊन आलोय, बिगिनर्स फ्रेंडली. तर आजच्या टॉपिकमध्ये काय असेल तर ते तुम्हाला मी आज एक्सप्लेन करतो. आणि तसंच तर माझं जे लाईव्ह मागच्या वेळेस म्हणजे मागे मी घेतले होते लाईव्ह. तर त्या लाईव्हमध्ये पण मी जे टॉपिक एक्सप्लेन केला होता, तर तोच मी टॉपिक इथे एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओमध्ये. तर मी इकडे खाली काय सारखं बघतोय, तर तुम्ही म्हणत असाल तर माझा एक ट्रेड चालू आहे. तुम्हाला दाखवतो कॅमेरामध्ये दिसत असेल तर. इथं बघा. ट्रेड चालू होतं दॅट्स वाय मी बघत होतो खाली. पण ठीक आहे, त्याला ट्रेड तर चालूच राहील. आधी थोडंफार आपण मार्केटमध्ये पण बघू काय चाललंय, काय नाही. तर थोडंसं मार्केटचे एनालिसिस करून नंतर आपल्या टॉपिककडे जाऊ. आजचा आपला टॉपिक आहे सेशनवरती. म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये सेशन म्हणजे काय असतं, सेशनचं महत्त्व काय असतो, ते आज आपण पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर थोडंसं मार्केटचे एनालिसिस करू. तर मार्केटमध्ये काय चालू आहे, तर एनालिसिस म्हणलं तर सगळ्यात आधी काय करायचं, मार्केटचा ट्रेंड ओळखायचा. तर ट्रेंड कसा ओळखायचा मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला आता तुम्ही तुमच्या सोबत चालूच आहे, तर मी काय करतो, पोझिशन माझी कट करून घेतो. तुम्ही बघू शकता जवळ-जवळ $4,00,000 प्रॉफिट चालू आहे. 7,00,000 सॉरी 7,00,000 8,00,000 सगळ्यात हायेस्ट प्रॉफिट म्हणता येईल याला. 7,00,000 आहे मित्रांनो क्लोज ऑल. 7,00,000 मी बुक केले मित्रांनो. वर तुम्ही बघू शकता $10,00,000 तुम्हाला दिसत असेल. तर मी का आणि कसं घेतलं होतं ते तुम्हाला मी ट्रेडमध्ये पण सांगतो. 10,00,000 मी अकाउंट बुक केलेली आहे. तर मी खूप अग्रेसिव्हली ट्रेड केला होता. तर असं तुम्ही करू नका. ट्रेड मागचं कारण सांगतो. खालच्या लाईनपर्यंत मार्केट जाणार आहे. खालची जी लाईन आहे इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. तर चला मित्रांनो चालू करू आपण व्हिडिओला. तर आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी एनालिसिस करू मार्केटमध्ये काय चाललंय. मार्केटमध्ये एकदम असा अग्रेसिव्ह असा कुठला आपला लंडन सेशन चालू आहे आणि अग्रेसिव्ह असा सेलिंगचा अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये चालू आहे. सेलिंग अशी तुम्ही अग्रेसिव्हली करू शकता. मी पण एक ट्रेड टाकतो. काय करतो मी 2 ट्रेड टाकून ठेवतो. जस्ट फॉर ह्याच्यासाठी एस-एल-टी-पी लावून ठेवतो. 2 ट्रेड टाकून ठेवलेत मी परत एकदा तुमच्यासाठी दाखवतो इथं बघा. मी एक ते 10,00,000चं प्रॉफिट बुक केलंय आता आणि परत एकदा ट्रेड टाकलाय. तर त्याचं मी असंच टाकून ठेवलं कारण की मार्केटमध्ये मला चांगली अपॉर्च्युनिटी दिसतीये. तर चला व्हिडिओमध्ये काय आपलं एनालिसिस करायचं तर मार्केटमध्ये सगळ्यात आधी आपण एनालिसिस करू. तर एनालिसिसमध्ये बघा काय चालू आहे. तर सर्वात आधी एनालिसिस करण्यासाठी तुम्ही काय करायचं तर तुम्ही काय करू शकता. वन डेच्या टाईम फ्रेमवर जाऊ शकता. वन डेच्या टाईम फ्रेमवर जावा सगळ्यात आधी एनालिसिससाठी. वन डेच्या जर टाईम फ्रेमवर गेलात तर तुम्हाला कळतं की हे काय आहे, सॉरी ट्रेंड. तर ट्रेंड ओळखण्यासाठी सर्वात आधी वन डेच्या टाईम फ्रेमवर जावा. वन डेच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला ट्रेंड दिसेल. ट्रेंड ओळखा. आता आपण झूम करू कॅन्डल्स आणि बघू शकता असं काहीतरी वन डेमध्ये दिसतंय आपल्याला, की इथून बघू शकता. इथून ते असं इथं डाउन ट्रेंडमध्ये मार्केट आहे. डाउन ट्रेंडमध्ये मार्केट आहे. खाली हा मेजरली सपोर्ट आहे. मध्ये हा पण एक सपोर्ट होता. तर मार्केट काहीतरी आज न्यूज असेल आज म्हणजे काही दिवस झाले मागच्या मी सेल करूनच पैसे कमवतोय. म्हणजे मार्केटमध्ये सेलिंगच्याच अपॉर्च्युनिटी जास्त येत आहेत या काही दिवसांमध्ये. तर मी इथले जे पण काही ड्रॉइंग्स आहे असे मी जास्त ते मी डिलीट करतो. हा तर एनालिसिसमध्ये सर्वात आपण बघू शकतो, की मार्केट डाउन ट्रेंडमध्ये आहे. डाउन ट्रेंडमध्ये मार्केट आहे. तर आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट होतो एनालिसिससाठी. तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊ आपण. आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता काय चालू आहे. डाउन ट्रेंडच आहे मार्केटमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता. एक अशा प्रकारे मार्केटमध्ये डाउन ट्रेंड चालू आहे आणि काय दिसतंय ते तुम्ही ओळखा मार्केटमध्ये जवळ-जवळ. थोडेसे तुम्ही हे पण लावू शकता इंडिकेटर्स वगैरे ट्रेंड ओळखण्यासाठी. डाउन ट्रेंड असा मस्तपैकी चालू आहे. डाउन ट्रेंडचे आपण हे करू. असा काहीतरी मला डाउन ट्रेंड दिसतोय. डाउन ट्रेंड आहे. परत वरून पण एक सपोर्ट आहे. खालचा हा सपोर्ट झाला. वर पण एक रेजिस्टन्स दिसतंय मला. मार्केटने बघू शकता तुम्ही इथं झालं काय नेमकं? इथं काय झालं एक मार्केट डाउन ट्रेंडमध्ये होते. एक फ्लॅग पॅटर्न तयार झाला होता आणि जसं की मी तुम्हाला माझे पहिले व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी फ्लॅग पॅटर्नबद्दल बोललोय, रिव्हर्सलबद्दल बोललोय. ट्रेंडबद्दल बोललोय. त्यामुळे ट्रेडिंगचे मी काही पॅटर्न्स पण सांगितलेत माझ्या ह्याच्यामध्ये चॅनलमध्ये, व्हिडिओजमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथं आपण आज जेव्हा आपण एनालिसिस करतोय, तर इथं पण एक फ्लॅग पॅटर्न दाखवतोय. आणि ब्लॅक पॅटर्नमध्ये एंट्री कशी भेटली बघा तुम्ही इथं जाऊ शकता. इथं मी एंट्री पण घेतलेली. तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग पण दाखवली. त्यामध्ये काहीतरी मी $7,00,000 जवळ-जवळ इथं बुक केलं. माझं डेमो अकाउंट आहे. रिअल अकाउंट दुसरं रिअल अकाउंट मी तुम्हाला पण माहिती दाखवू शकत नाही. तर त्यामध्ये मी इथे एंट्री केली होती सेलची आणि माझी एकदम ब्युटिफुली अशी सेलची एंट्री पण एक्झिक्यूट झालेली होती. तर तुम्ही बघू शकता की 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती गेला तर इथं बघा एकदम असा ब्युटिफुली मी मी काय वेट केलं मित्रांनो बघा, डाउन ट्रेंडमध्ये आहे. सर्वात आधी आपली नोट एक म्हणजे आपल्याला एक आपला पॉइंट भेटतो. जे पण आपण म्हणतो ना आपला टिक मार्क असतात चेकलिस्ट असते. तर आपलं एक काय चेकलिस्ट होती आपली, की मार्केट डाउन ट्रेंडमध्ये आहे.
मार्केट जर डाउन ट्रेंडमध्ये असेल तर आपल्याला फक्त सेलची पोझिशन घ्यायची. मार्केट एका डायरेक्शनमध्ये, मार्केट साइडवेज मध्ये नसून मार्केट मार्केट एका डायरेक्शनमध्ये आणि जेव्हा मार्केट एका डायरेक्शनमध्ये असतं तेव्हा आपल्याला नक्कीच ट्रेड भेटतो. तर मी एक तर माझी चेकलिस्ट झाली की मार्केट डाउन ट्रेंडमध्ये आहे. दुसरी मी चेकलिस्ट बघत होतो की मार्केट कुठल्या सपोर्टपाशी येतंय का? तर तुम्ही जसं की इथं बघू शकता, आपण जेव्हा मागची व्हिडिओ चालू होती आपली, तिथं मी हा सपोर्ट आधीच आखून ठेवला होता. तर मी तो जरी नवीन लोकांना माहिती नसेल तर तो मी का आखलेला, तर तुम्हाला ते पण जाऊन दाखवतो. वन डेच्या ह्याच्यावर जावा तुम्ही टाईम फ्रेमवर. डे 1च्या ह्याच्यावर गेलात तर तो मी सपोर्ट का आखला होता. तुम्ही बघू शकता मित्रांनो, 4 हॉवरवर बघू शकता मित्रांनो तुम्ही. 1 डेपेक्षा 4 हॉवरवर कसं तुम्हाला चांगलं लक्षात येईल. कॅन्डल्स मोठे दिसतील आणि हे बघा. मार्केटने मेजरली असं इथं 1, 2, 3 3 टायमिंगला सपोर्ट घेतला होता. रिस्पेक्ट दिली होती मार्केटने. बॉडी बॉडी आपल्या सपोर्टच्या वर होती. खाली फेक ब्रेकआउट्स आले होते. तर ते एक हे असतं, साईन असते मार्केटची. आणि त्याच्या आधी बघा मित्रांनो, मार्केट जवळ-जवळ कुठंच टच नाही झालेलं आहे. तर तुम्ही जो अजून बारीक केला चार्ट तुम्हाला दिसेल. तर बघा मार्केट डायरेक्ट ह्याच्या खाली तर डायरेक्ट इथे येईल. तिथं पण आपण आधीच सपोर्ट टाकून ठेवलेला होता. तर त्या सपोर्टच्या मागचं कारण तुम्हाला कळलं असेल. तर जाऊया आपण आता 15 मिनिटावर. टाईम फ्रेम शिफ्ट करत राहणं मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. टाईम फ्रेम शिफ्ट करायचं शिका. एकाच टाईम फ्रेमवरती शिफ्ट राहू नका. मार्केट काय एकाच डायरेक्शनमध्ये शिफ्ट नाही राहत. तसं तुम्ही पण एकाच गोष्टीवर शिफ्ट राहू नका. आणि हां, तर ट्रेड घ्यायचं कारण सांगतो तुम्हाला. त्याच्यामागचं तुम्हाला लॉजिक थोडंसं सांगतो. नंतर आपण व्हिडिओचा टॉपिक एक्सप्लेन करतो. ट्रेड घ्यायचं कारण असं होतं, की मार्केटने एकदम ब्युटिफुली असा सपोर्ट आपला ब्रेक केला होता. सपोर्ट ब्रेक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं एकदम मस्त अशी एक जसं की आपल्या नियमानुसार आहे. आपल्या सपोर्टच्या खाली आपल्याला ग्रीन कॅन्डल पाहिजे आणि ग्रीन कॅन्डल एक स्ट्राँग इथं ग्रीन कॅन्डलमध्ये डायरेक्ट हॅमर बनला होता मित्रांनो. हॅमरचं मी तुम्हाला जर कॅन्डलचं महत्त्व नसेल माहिती, तर तुम्ही माझी परत मागची व्हिडिओ बघू शकता. मी काही कॅन्डल्स 4 ते 5 कॅन्डलचं एक्सप्लेनेशन दिलंय आणि ते 4 ते 5 कॅन्डलमध्ये पॉवरफुल कॅन्डल सांगितलं मी आणि त्यांचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलंय. वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगून मी तुम्हाला त्यांचं महत्त्व सांगून मी सांगितलं त्यांचा उपयोग मार्केटमध्ये आपण कसा करावा आणि कुठे करावा. तर त्यामध्ये इथं सर्वात आपल्या बेस्ट म्हणजे आपला सपोर्ट ब्रेक झाला. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्ही इथं बघू शकता आणि 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपला मस्त असा सपोर्ट आपला ब्रेक झाला. तर मार्केट डाउन ट्रेंडमध्ये होतं. मार्केट असं पण नाही की साइडवेज होतं. मार्केट ऑलरेडी डाउन ट्रेंडमध्ये होतं. तुम्ही इथं बघू शकता फ्लॅग पॅटर्न तयार झाला होता. वर-खाली, वर-खाली. आधीचा सपोर्ट मार्केटने दुसरा सपोर्ट घेतला तर तो त्याच्यापेक्षा खाली घेतला. तर मार्केटने तिसरा घेतला तर ह्याच्यापेक्षा खाली घेतला. म्हणजे इथं काय तयार झालं मित्रांनो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो. म्हणजे तुम्ही बघू शकता का लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर म्हणजे हा आणि हा सेम नाही सपोर्ट. हा सपोर्ट आणि हा सपोर्ट ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि हा खाली आहे. म्हणजे इथून कळतं मार्केट डाउन ट्रेंडमध्ये. डाउन ट्रेंडमध्ये असेल तर आपण सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघतो आणि सेलिंगच्या अपॉर्च्युनिटीमध्ये आपल्या इथं काय भेटलं तुम्ही बघा. ब्युटिफुली असा सपोर्ट आपला मस्त असा ब्रेक झाला आणि सपोर्ट जेव्हा ब्रेक झाला तर तो एकदम पॉवरफुली बेअरिश कॅन्डलमध्ये सपोर्ट ब्रेक झालाय आपला. असं नाही की नॉर्मल वीक टाकली नुसती बॉडीने, असं नाही. एकदम बेअरिश कॅन्डल. मी या कॅन्डलचं महत्त्व पण तुम्हाला सांगितलं. ही बेअरिश कॅन्डल असते, स्ट्राँग कॅन्डल असते. या कॅन्डलमध्ये जर तुम्ही व्हॉल्यूम इथे चार्ट लावला तर व्हॉल्यूम पण तुम्हाला दिसेल की ह्या कॅन्डलमध्ये जास्त होतं. आपण इंडिकेटरचा वापर करू. इंडिकेटरचं पण तुम्हाला महत्त्व मी सांगणार नंतर. आता इथे काय झालं एकदम आपला सपोर्ट ब्रेक झाला फर्स्ट ऑफ ऑल. सपोर्ट ब्रेक होऊन तो असा तसा ब्रेक न होता एकदम स्ट्राँग बेअरिश कॅन्डलमध्ये ब्रेक झाला. म्हणजे याचं उद्दिष्ट असं की आता तर मार्केट खालीच जाणार. म्हणजे असं आणि त्यानंतर आपण वाट बघितली. आपण वाट बघितली इथं एक ग्रीन कॅन्डल यायची. ग्रीन कॅन्डल का? कारण की ती रिटेस्टची असते. जेव्हा परत मार्केट दुसरी कॅन्डल का मित्रांनो इम्पोर्टंट असते, की तुम्हाला त्याचं पण मी महत्त्व सांगितलंय. का? कारण की पहिले कॅन्डल ही फेक आहे का रिअल आहे ते ओळखण्यासाठी. तर फेक रिअलचं उद्दिष्ट कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओमध्ये. परत नवीन लोकांसाठी सांगतो. जर ही दुसरी कॅन्डल याची बॉडी खालीच ओपन झाली आणि क्लोज पण खाली झाली आहे. जर या सपोर्टच्या वर जर बॉडी जर खाली ओपन होऊन वर जर क्लोज झाली असती, तर हा टोटली असा फेक ब्रेकआउट असता. जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये झालंय आपलं. आणि पण हा ओपन खालीच झाला आणि क्लोज पण खालीच झाला. याने एकदम मस्त असे हॅमर कॅन्डल दिली. देऊन पण हॅमर कॅन्डल दिली. हॅमर कॅन्डलमध्ये आपल्याला जास्त कॉन्फिडन्स आला. हॅमर कॅन्डलमध्ये आपण जवळ इथं बघितलं, तर आपण शॉर्टची पोझिशन घेतली. मी पिप्स ठेवल्या होत्या. इथं मी शॉर्टची पोझिशन घेतली. जवळ एवढं टार्गेट मी काहीतरी अचीव्ह केलं. 1:2चं टार्गेट होतं माझं आणि माझा स्टॉप लॉस होता. ह्या कॅन्डलचा थोडासा हायच्या आसपास होता इथं. पण तिथपर्यंत गेलं नाही मार्केट, अजूनच खाली गेलं. तुम्ही बघू शकता इथं. जवळ एवढं गेलं. माझं टार्गेट पण तुम्हाला आता व्हिडिओ चालू आहे तर लाईव्हमध्येच लगेच दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, सेलची टायमिंग बघू शकता. इथं टायमिंग पण दिसतोय आणि आजचा डेट पण दिसतोय तुम्हाला. आजची डेट तुम्हाला मी कॅन्डलवर जाऊन दाखवतो. हे कॅन्डलवर बघा मी इथे खाली खाली ब्लॅकमध्ये बघ तुम्हाला डेट दिसेल. ह्या कॅन्डलची 27 आणि इथं बघा 27 मे जवळ 16-15 आणि 27 मेची मी तुम्हाला हे पण दाखवतो, ट्रेड दाखवतो. आपल्या एकाच्या नंतर मी आत्ता घेतला होता तो तुमच्यासमोर. इथं बघू शकता तुम्हाला जर दिसत असेल तर बघतो मी.
जे ग्रीन झाले 27 मेचं एक क्लिअर बघा. तो आपला हा ट्रेड होता. हा ट्रेड होता 27 मेचा. वाटल्यास तर मी स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला चांगला क्लिअर हे भेटेल, व्ह्यू भेटेल. तर तो मी हा ट्रेड घेतला. मस्त आपलं टार्गेट दिलं. टार्गेट दिल्यानंतर मित्रांनो मी खुश झालो. खुश झालो डायरेक्ट शांत बसलो आणि मी दुसरा ट्रेड नंतर घेतला. दुसऱ्या ट्रेडचं मी रॅलीमध्ये फक्त जस्ट हात धुवून घेतले. मी हे केलं स्कॅल्प मारलं. पण इथं जो आपला ट्रेड होता हा आपला परफेक्टली असा ट्रेड झाला. तर या ट्रेडच्या मागचं तुम्हाला कारण सांगितलं. कारण असं होतं की सपोर्ट आपला ब्रेक झालेला. आपल्याला ब्युटिफुली अशी कॅन्डल पण रिटचची भेटली ग्रीन कॅन्डल आणि डाउन ट्रेंडमध्ये होता म्हणून आपला सपोर्ट ब्रेक झाला म्हणून आपण सेलची पोझिशन घेतली आणि मस्त अशा सेलचं आपलं टार्गेट पण आपल्याला अचीव्ह झालं. तर मित्रांनो चला आता जाऊ मित्रांनो आपण व्हिडिओच्या टॉपिकवरती. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचे टॉपिक आहे लंडन सेशन आणि न्यूयॉर्क. मित्रांनो आता पण तुम्ही बघू शकता हे मी ट्रेड मी हे करतो काढतो जस्ट फॉर आपल्या ह्याच्यासाठी एनालिसिससाठी. तुम्ही आत्ता पण बघू शकता मार्केटमध्ये काय परफॉर्म होतंय. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो लोवर लो, लोवर हाय आणि लोअर लो हा जो सपोर्ट आहे हा याच्यापेक्षा म्हणजे मस्त तुम्हाला सांगतो इथून जी कॅन्डल तयार झाली ना, मी अशीच जाणार आहे. हा तुम्ही बघू शकता अशीच जाणार कॅन्डल ही. मी तुम्हाला सांगतो ही कॅन्डल अशीच जाणार. तुम्हाला सांगतो ही जी कॅन्डल आहे ना, असा असा ट्रेंड लावू शकतो बघा तुम्ही असा. कारण की दिसतेच ना, कारण की लोवर लो मार्केट तयार करत चाललंय डाउन ट्रेंडमध्ये दिसतंय. हे एनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. एनालिसिस करत राहा मित्रांनो. काम येईल. अशा ह्याच्या ट्रेंडमध्येच राहू शकतं मार्केट असं मला वाटतंय आणि यामध्ये आपण ट्रेड पण घेतलेला आहे. तर आता मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशन. हां, तर मित्रांनो फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स मार्केट हे तुम्हाला माहिती आहे 24 तास ओपन असतं. तर 24 तास मार्केट ओपन असून हे मार्केट एका 4 सेशनमध्ये डिव्हाईड असतं. तर 24 तासाला तुम्ही 4 सेशनमध्ये 4 पार्ट्समध्ये डिव्हाईड करू शकता. तर 4 पार्ट्स हे का असतात? तर हे आपल्या वेगवेगळ्या कंट्रीचे टायमिंग झोन असतात आणि कंट्रीच्या वेगवेगळ्या कंट्रीच्या टायमिंग झोनमध्ये मार्केट वेगवेगळे रिॲक्ट करतं. जसं की सिडनी हा सेशन असतो. सिडनी आणि टोकियो ह्या सेशनमध्ये मार्केट शक्यतो साइडवेज राहतं आणि शांत राहतं आणि न्यूयॉर्क आणि लंडन सेशनमध्ये मार्केट ॲग्रेसिव्ह असे तुम्ही बघू शकता. ॲग्रेसिव्ह असे ब्रेकआउट्स वगैरे आणि एका एका टाईपला रॅली देतं. तर आपण बघू. महत्त्वाचे तुमच्या आपल्यासाठी महत्त्वाचे 2 सेशन असतात. म्हणजे तिन्ही सगळेच आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. पण ॲक्टिव्ह आणि बेस्ट सेशन कुठले असतात ते मी तुम्हाला 2 सांगणार आहे. लंडन आणि न्यूयॉर्क. यावरच तुम्ही मित्रांनो हे करा. अ, अ, यावरच तुम्ही फोकस करा. बाकीच्या सेशनला एवढं फोकस करू नका. ते तुम्हाला नंतर ऑटोमॅटिक समजून जाईल. तर सगळ्यात आधी इंडियन टाईमनुसार आपण बघू. इंडियन लंडन टाईम झोन हा ॲक्टिव्ह कधी होतो, ओपन कधी होतो आणि क्लोज कधी होतो. तर लंडन ओपन होतो 1:30 वाजता. दुपारचे 1:30 वाजता ते संध्याकाळचे आपले 10:30 वाजेपर्यंत हा लंडनचा टाईम आपला ओपन असतो. तर दुपारी 1:30 पी.एम. ते रात्री 10:30 पी.एम. पर्यंत हा आपला लंडनचा टाईम झोन चालू असतो. एवढंच लक्षात ठेवा एक झोन आहे आणि तो ओपन असतो. म्हणजे आता जर मार्केट आता किती वाजलेत मार्केटमध्ये आता 5:30 वाजलेत. तर आता कुठला तुम्हाला लगेच सांगितलं पाहिजे. आता कुठला सेशन ॲक्टिव्ह असेल, तर आता सेशन असेल लंडनचा. तर फक्त तुमच्या जानकारीसाठी, माहितीसाठी मी तुम्हाला सांगतोय आणि यामध्ये लंडन सेशनमध्ये काय होतं, यामध्ये मस्त असे ब्रेकआउट्स येतात आणि रॅली येते आणि परत आपल्याला ट्रेड घ्यायची अपॉर्च्युनिटी जास्त असतात. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते. यापेक्षा पण ॲक्टिव्ह असतं दुसरं न्यूयॉर्क सेशन. आता मित्रांनो, आता सेशन हे कसे असतात, हे असं नसतं की एक संपलं, एक चालू होतं. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं लंडन सेशन हे 1:30 ते 10:30 आहे. तर तुम्हाला काय वाटतं नंतरचं सेशन, पुढचं सेशन आहे, हे काय होईल, ओपन कधी होईल, की 10:30 नंतर ओपन होईल. असं नाही मित्रांनो. हे सेशन काय होतं, आता लंडन नंतर येतं न्यूयॉर्क सेशन. तर न्यूयॉर्क सेशन हे 10:30 नंतर नाही ओपन होता, तर हे 6:30 वाजताच ओपन होतं मित्रांनो. म्हणजे हे लंडन तर 10:30 पर्यंत आहे. पण न्यूयॉर्कचा इम्पॅक्ट इम्पॅक्ट मार्केटमध्ये 6:30 वाजल्यापासूनच तयार होतो मार्केटमध्ये यायला. 6:30 वाजता मार्केटमध्ये इम्पॅक्ट होतो लंडनचा न्यूयॉर्कचा आणि तो जातो 10:30 ला ह्याचा संपतो लंडनचा आणि तो जातो रॅली करत रात्रीचे 3:30 वाजेपर्यंत. त्यानंतर थोडंसं 1-2 तासासाठी मार्केट बंद असतं. तर 3:30 वाजेपर्यंत न्यूयॉर्क सेशन चालू असतं. तर न्यूयॉर्क सेशनचा टायमिंग काय असतो 6:30 म्हणजे आपले इव्हनिंगचे हां, इव्हनिंगचे 6:30 तर रात्रीचे 12 नंतर रात्रीचे मिडनाईटला 3:30 वाजेपर्यंत न्यूयॉर्कचं सेशन चालू असतं. तर हा एक काही सेशन असतात ते मार्केटमध्ये इम्पॅक्ट पडतात त्याचं आणि मार्केटमध्ये जास्त इम्पॅक्ट असतो यांचा. तर आता आपण हे करू. आपण बोलू आता डिफरन्स ह्याच्यामध्ये काय असतो दोघांच्या लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशनमध्ये आपल्या दोघांच्या डिफरन्स बघू. तर लंडन सेशनमध्ये काय असतात स्मूथ आणि क्लीन मूव्ह असतात. म्हणजे आता स्मूथ आणि क्लीन मूव्ह म्हणजे काय असतं? तर स्मूथ म्हणजे आता डाउन साइडला मार्केट चालू आहे ना, तर डाउन साइडमध्येच मार्केट राहील. असं म्हणजे अग्रेसिव्हली वर किंवा खाली नाही जाणार. मला तुम्हाला एक कालची कॅन्डल दाखवायची आहे. ती खूप एक थांबा इथं दाखवतो तुम्हाला. इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही.
आय थिंक 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर होतो. मी म्हणजे काल मार्केटमध्ये आलो होतो, तर मला ती दिसली. मी म्हणलं, "अरे, काय विषय?" आणि तो न्यूयॉर्क सेशनमध्येच जेव्हा न्यूयॉर्क सेशन चालू झाला होता, तेव्हाच काहीतरी ती आली होती. ही बघा, ही कॅन्डल बघा केवढी मोठी आली मित्रांनो. ही आणि अजून एक आहे, फक्त स्पाइक होती. आय थिंक फोनमध्ये बघितलेलं मी. स्पाइक होती मित्रांनो. तर तेच तुम्हाला सांगायचंय मला. अशा स्पाइक काय आहेत? बघा इथं पण बघू शकता तुम्ही. कॅन्डल तर जवळ-जवळ डोजीच तयार झाली, पण त्याच्या स्पाइक बघा किती मोठं. वर पण एवढी खाली पण एवढी. जवळ अर्धं मार्केट कॅप्चर केलं होतं ह्यानी. तर असे हे बघा आणि फॉर्म पण किती वाजता झाली होती? 3:30 वाजता निगोशिएशन संपायच्या टायमिंगला. तर ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो डिफरन्स आपल्याला चालू होता. त्या डिफरन्समध्ये आपण काय बघतोय, की लंडनमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं मी दुपारच्या 1:30 वाजता चालू होतं आणि तिथं तेव्हा त्या टायमिंगला स्मूथ आणि क्लीन्स असे मूव्ह असतात. एका वेमध्ये साइडवेज असेल तर मार्केट साइडवेजमध्ये राहते. सडनली चेंज होत नाही. अपसाईड चालू असेल तर अपसाईड राहतं, डाउन साईड चालू असेल तर डाउन साईड राहतं. आणि तसंच जर बोलायचं गेलं तर न्यूयॉर्क सेशन जेव्हा चालू होतं त्याच्यामध्ये काय होतं उलटं होतंय. टोटली ऑपोझिट ऑफ लंडन सेशन. देअर आर कमिंग बिग मूव्हज अँड फास्ट मूव्हज. अल्सो अग्रेसिव्ह मूव्हज अल्सो कमिंग देअर. तिथं अग्रेसिव्ह मूव्हज येतात आणि बिग मूव्ह येतात आणि अशा म्हणजे मोठे-मोठे कॅन्डल पण फॉर्म होऊ शकतात न्यूयॉर्क सेशनमध्ये. ते थोडंसं आपल्यासाठी बिगिनर लोकांसाठी थोडंसं हे नाही म्हणजे बिगिनर फ्रेंडली नाही. ते आपल्या प्रो आणि जे पण एक्सपिरियन्स ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी न्यूयॉर्क सेशन असतो. पण आपण पण त्याचा फायदा उचलू शकतो मित्रांनो. तर यामध्ये एवढं लक्षात ठेवा, की मूव्हज आणि हे फास्ट येतात आणि अजून बोलायचं झालं तर बेस्ट फॉर टेक्निकल आणि टेक्निकल ट्रेडिंग जे पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यासाठी आपल्याला लंडन सेशन चांगला असतो आणि न्यूयॉर्क सेशन हा चांगला आपल्यासाठी कधी म्हणतो, जेव्हा एखादी न्यूज असेल आणि न्यूजचा इम्पॅक्ट जर आपल्या मार्केटवर पडणार असेल, तर तेव्हा तुम्ही न्यूयॉर्क सेशनमध्ये ॲक्टिव्ह राहून मस्त असे मूव्हज कॅप्चर करू शकता. आणि अजून बोलायचं झालं हां, मेनली इथं बघा मित्रांनो, लंडन सेशनमध्ये जरी हे जरी असेल म्हणजे मूव्हज थोड्या हळू असतील किंवा एवढं फास्ट नसेल मार्केट हे करत, तरी पण लंडन सेशनमध्येच मार्केटमध्ये हे आपलं काय लिक्विडिटी जास्त असते मित्रांनो. लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये दुपारच्या टायमिंगला पैसा खूप असतो. म्हणजे म्हणजे लवकर लोकं काढत नाहीत मार्केटमधून पैसा. त्या टायमिंगला मार्केटमध्ये पैसा जास्त ॲक्टिव्ह असतो आणि फक्त न्यूयॉर्क सेशनमध्ये काय होतं, लिक्विडिटी नसून व्हॉलॅटिलिटी जास्त असते. म्हणजे अप डाउन किंवा इकडं म्हणजे मार्केट सडनली वर गेलं, सडनली खाली आलं, कळत नाही कुठं जायचं. तर ते जास्त असतं. लंडनमध्ये पैसे जास्तीत जास्त असतात आणि न्यूयॉर्कमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते. आणि बिगिनर्स फ्रेंडली जर कुठला असेल तर ते तुम्हाला कळलंच असेल. लंडन सेशन हा बिगिनर्स फ्रेंडली आहे आणि न्यूयॉर्क सेशन हे रिस्की आणि जे पण असे रिस्की आणि एक्सपिरियन्स ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तर चला आता आपण आपल्यासाठी बेस्ट टायमिंग फॉर ट्रेडिंगसाठी आपण बघू. तर आपल्यासाठी बेस्ट टायमिंग कुठला आहे? तर आपल्यासाठी आपण काय करू शकतो, लंडन आणि न्यूयॉर्क दोन्ही पण आपल्यासाठी बेस्ट आहेत. आपण काय करू शकतो, दोघांना पण कंबाईन करू शकतो आणि ट्रेडिंग करू शकतो. जसं की 6:30 वाजल्यापासून आपण न्यूयॉर्कचंच टायमिंग चालू होतं. तर काय करायचं, एकाची एंडिंग आणि एकाची बिगिनिंग घेऊ शकतो आपण आणि दोघांचं पण मिडल जो पार्ट आहे तो आपण कॅप्चर करू शकतो. जसं की न्यूयॉर्क हा जेव्हा लंडन चालू असतं त्याच्यामध्येच न्यूयॉर्क चालू होतं. तर जेव्हा न्यूयॉर्क चालू सेशन होतं 6:30 वाजता जसं मी तुम्हाला सांगितलं, तर तेव्हा आपण मार्केटमध्ये येऊ शकतो. कारण की का त्या टायमिंगला एकतर लंडन सेशन पण ॲक्टिव्ह असेल आणि न्यूयॉर्क सेशन जस्ट चालू झालंय. तर आपण 6:30 वाजता मार्केटमध्ये येऊ शकतो आणि 9:30 नाहीतर 10:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये थांबू शकतो. कारण की का? कारण की 10:30 वाजता लंडन सेशन एंड होतो आणि न्यूयॉर्क सेशन तर कंटिन्यू असतोच. तर आपण 6:30 ते 9:30, 10:30 मध्ये मार्केटमध्ये थांबून असे मस्त असे मूव्हज कॅप्चर करू शकतो आणि मस्त असे ट्रेडिंग करू शकतो. आपल्यासाठी हे मस्त आहे टायमिंग झोन. तर तुम्हाला कळलं असेल मित्रांनो सेशन बेसिकली का असतं. तर मी जास्त डीपली नाही सांगतो. मी तुम्हाला ओव्हरऑल माहिती दिली आहे फॉर बिगिनर्ससाठी तर मी चांगली माहिती दिली आहे असं मला वाटतंय. तर आता आपण बघू हे माझं ओपिनियन काय आहे त्याच्यावरती. बिगिनर्स केलेले जे पण बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं लंडन सेशन चांगलं ठरेल आणि एक्सपिरियन्स ट्रेडरसाठी बेसिक आहे. हे आपलं न्यूयॉर्क सेशन बेस्ट राहील आणि आणि व्हॉलॅटिलिटी जर असे जर मूव्ह जर फास्ट पाहिजे तर तुम्ही फक्त म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी, पेपर ट्रेडिंग करण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही न्यूयॉर्क सेशनमध्ये अभ्यास करू शकता आणि बाकी आणि तुम्हाला क्लीन मूव्हज पाहिजे, तुम्ही एकदम म्हणजे क्लीन राहायचंय तुम्हाला, क्लीन मूव्हज आणि असे स्मूथ ट्रेडिंग करायचे असेल, तर तुमच्यासाठी बेस्ट आहे लंडन. ही आजची व्हिडिओ होती ह्या टॉपिकवर आपल्या, की सेशन कुठले असतात. 4 सेशन असतात. तुम्हाला मेनली मी 2 सेशन सांगितले. 2 सेशन कधीतरी मी लाईव्हमध्ये एक्सप्लेन करून टाकल तुम्हाला. ते काही एवढे खास नाहीयेत आणि ते जरी ॲक्टिव्ह असेल, तर ते आपण झोपतो तेव्हा ॲक्टिव्ह असतात आणि त्यामध्ये एवढं काही व्हॉलॅटिलिटी पण नसते आणि लिक्विडिटी पण नसते. त्यामुळं आपण हे सेशन जे मेन आहेत 2 ते आपण घेतले. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला जर मी व्हिडिओ आवडले असेल
तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये तुमचा ओपिनियन नक्की सांगा मित्रांनो. मी तुमच्यासाठी डेली अशा व्हिडिओज घेऊन येतो बिगिनर्स फ्रेंडली, जे की तुम्हाला माहिती पाहिजे. त्या माहितीच्या नुसार तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता मित्रांनो. मी बिगिनर्स टू बिगिनर्स टू ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण मी एक कोर्स घेऊन आलेलो आहे. सगळ्या त्यातले टॉपिक्स हळू-हळू माझ्या चॅनलवर टाकत चाललोय. लाईव्ह पण घेतोय मी. माझ्या चॅनलला हे करा, फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही माझ्या लाईव्हला जॉइन होऊ शकता. मी मागच्या लाईव्हमध्ये एक ट्रेड दिला होता मित्रांनो, तो पण आपला हे झाला होता, प्रॉफिटेबल गेला होता आणि आता पण मी ट्रेड घेतला. जसं की मी तुम्हाला व्हिडिओ चालू करताना पण माझा आधीचा ट्रेड दाखवला. मी जस्ट क्लोज केला तो $10,00,000 आणि आता मी परत तुमच्यासमोर एक ट्रेड घेतला होता. तो मी परत तुम्हाला दाखवतो. चालू होता तो. तो पण मी दाखवतो त्या ट्रेडमध्ये काय चाललंय, तर तुम्ही बघू शकता. मार्केट आपल्याच डायरेक्शनमध्ये खाली मूव्ह झाले. जसं की मला माहिती होतं खाली मार्केट जाणार आहे डाउन ट्रेंडमध्ये. तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी. आणि आपला डॉलर जर बघायला गेलं, तर तुम्ही प्रॉफिट पण बघू शकता. 1,00,000च्या आसपास, $1,00,000च्या आसपास आपलं प्रॉफिट चालू आहे. तुम्हाला दिसेल. आकडे बघू शकता तुम्ही. आणि जवळ आता मी माझ्या टार्गेटला तुम्ही माझा टी तुम्हाला दिसेल, तर जवळच आहे माझा हिट होईल. हिट झाल्यावर मी मार्केटमध्ये बाहेर पडेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण काय करणार आहे, आपण बाकीच्यांसाठी, तर तुम्हाला तर माहिती आहे माझं चॅनल छोटं आहे, तर मला कोणी काय प्रमोशन नाही देणार आणि माझ्याकडे कुठले फेक ब्रोकर्स वगैरे येणार नाहीत आणि आपल्या चॅनलचं नावच रिअल आहे. तर तुम्हाला रिॲलिटीमध्ये जे पण नॉर्मल विद्यार्थी आहेत आणि जे पण असे गरीब आहेत, जे नवीन-नवीन ट्रेडिंगमध्ये आलं, काय करायचं असतं, कोणाचा सहारा घ्यायचा, तर आपण काय करतो चुकून लोकांच्या मोठ्या-मोठ्या गोष्टी बघून, लोकांचे कार्स बघून, लोकांची घरं वगैरे दुबईला शिफ्ट आणि हे सगळं बघून आपण काय करतो, त्यांना फॉलो करायला जातो आणि त्यांच्याकडे काय असतं मित्रांनो, पैसे असतात. त्यांना पैशाशी घेणं-देणं नसतं. ते काय करतात, ब्रोकर बघतात. ब्रोकरशी त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतं आणि ते मित्रांनो आपल्यासोबत स्कॅम करू शकतात. जसं की ते काय करतात, एक ब्रोकर सजेस्ट करतात. तुम्ही त्या ब्रोकर थ्रू लॉग इन करता आणि ते ब्रोकर काय करतात, तुमच्या एक स्पेसिफिक अमाउंट नंतर तर तुमच्या ट्रेडिंगच्या अकाउंटमध्ये एक स्पेसिफिक अमाउंट आली, तर ते तुमचं विथड्रॉल ब्लॉक करून टाका मित्रांनो. तर हे सगळं नकोय आपल्याला. मी पण हे करून बसलोय. माझा लाईव्ह एक्सपिरियन्स याच्यावर माझ्यासोबत पण स्कॅम झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतोय आणि माझ्यासोबत काय स्कॅम झालेलं मी तुम्हाला लाईव्हमध्ये सगळं सांगेल. तर त्यासाठी पण फॉलो करून ठेवा मित्रांनो. त्यामुळं मला एक आपल्या भारताला एक म्हणजे ट्रेडिंगमधून पण करिअर होऊ शकतं. यासाठी मला मोटिव्हेट करायचं मित्रांना, मुलांना. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा ट्रेड पण दाखवला, सगळं दाखवलं लाईव्हमध्ये. तर तब तक के लिए बाय बाय मित्रांनो.